नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ढोकाई मिनी स्टेडियमच्या उद्घाटन प्रसंगी अतिथीवरून रंगल्या सेना आघाडीत वाद. बी केबिन मधील ओमकार मित्र मंडळाने केली आहे काल्पनिक महिला स्ट्रीटची स्थापना. तर मुलुंड अगरवाल रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन. बी केबिन मधील ओमकार मित्र मंडळ काल्पनिक महिलात श्री गणेशाची स्थापना करून साजरा करीत आहे माघी गणेशोत्सव. गणनायका शुभदायका यावे तुम्ही गिरिकंदरा सह्याद्रीच्या हृदयामध्ये लेण्याद्रीच्या या मंदिरा गणनायका. शिवनेरीच्या शिवशंभूचा सहवास पावन लाभला कुकडी तिरी तव मंदिरी हो पुण्य संचय हा भला. गिरिजात्मजा गिरिजात्मजा तव मूर्ती सिंदूर चर्चित सुंदरा गणनायका. ओमकार मित्र मंडळ ठाण्यातील बी केबिन परिसरात माघी गणेशोत्सव साजरा करीत आहे. या मंडळाचे हे 28वे वर्ष असून काल्पनिक महालाची प्रतिकृती साकारत श्री गणेशाची मूर्ती स्थापित केली आहे. भव्य अशा काल्पनिक महालातील श्रींच्या दर्शनाकरिता भाविक मोठ्या उत्साहात येथे येत आहेत. त्याचबरोबर वर्षभरात आरोग्य तपासणी, मोफत शस्त्रक्रिया, शैक्षणिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबविले जातात. परिसरातील महिला भजनी मंडळही येथे येऊन भजन सादर करतात. उत्तम पाटे यांनी या काल्पनिक महालाचा देखावा साकारला आहे. गणेश स्थापनेपासून गणेश याग, होम हवने यासारखे धार्मिक उपक्रम राबवित माघी गणेशोत्सव साजरा केला जात असल्याची माहिती नरेश सरैया यांनी S9शी बोलताना दिली. हे माघी गणेशोत्सव ओमकार मित्र मंडळ आणि सर्व कार्यकर्ते उत्साहात अगदी जोमाने 7 दिवस तिथला उत्सव एकदम चांगल्या रीतीने पार करतात. सगळ्यांचा सहभाग असतो आणि याचं विशिष्ट म्हणजे आमच्या गणपती मंडळाचं गणपतीवर साधारण 150 तोळं सोनं या गणपतीवर आहे. जे गणेश भक्त भाविक जे येऊन करतात आणि त्यांना नवस बोलल्यानंतर त्यांचं ते पूर्ण झाल्यावर सोन्याच्या रूपात त्यांनी दान करून हे मंडळाला आणि गणपतीवर अर्पण करतात. तर त्याच्या स्वरूपात आम्ही गणपतीचं सगळं अलंकार जे आहेत ते आम्ही 150 तोळ्यात बनवलेले आहेत. हे 28वे वर्ष आहे आणि ह्याच्यात म्हणजे सर्व विभागातली लोक गणेश भक्त सर्व एकत्र येऊन फार मोठा कार्यक्रम करतात. त्यातमध्ये मेडिकल कॅम्प असतो, शस्त्रक्रियेला छोटी मदत केली जाते. त्याचप्रमाणे एक भंडारा आयोजित केला जातो. नंतर भजन मंडळी आहेत विभागातली, ती वेगवेगळ्या विभागातली येऊन भजन मंडळी हे करतात. लहान मुलांचे नृत्यकलेचे डान्स, फॅन्सी ड्रेस वगैरे करून त्यांना एक उत्साह वाढवतो. त्याचप्रमाणे यावर्षी एक विशिष्ट म्हणजे शनिवारवाडा पूर्वी कसा होता आणि आत्ता कसा आहे असा देखावा एक तयार केलेला आहे बाहेरच्या साईडला रस्त्याच्या बाजूला एक. त्यामुळे लोकांना शनिवारवाड्याचं महत्त्व काय आहे किंवा जुना इतिहास काय तो समजतो. गणपती उत्सव गेले आम्ही 27 वर्षापासून करतो आहे. तर त्यांचंच रहिवासी, दुकानदार, पोलीस स्टेशन, वाहतूक त्यांच्या या सहकार्यानेच सर्व हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. त्यांच्या सहकार्याशिवाय कुठलाही उत्सव साजरा करता येणार नाही, कारण त्यांचा पूर्ण सपोर्ट असतो, पूर्ण सहकार्य करण्यात आणि आतमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन काम करण्यात येईल. मुकुंद कदम, समीर यादव, विनोद वावडेकर, रत्नाकर मांजरेकर यांचे या उत्साहात महत्त्वाचे योगदान लाभत आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या मंडळाची ख्याती असून भक्तांनी आजवर 150 तोळे सोने गणरायाला अर्पण केले आहे. परिसरातील स्थानिक नागरिक, लहान मुले मनापासून या उत्साहात सहभागी होतात. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर घागसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने केले आंदोलन. आज सकाळी 11:30च्या सुमारास मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने आंदोलन केले. संघटनेचे अध्यक्ष दिलीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठीचे निवेदन रुग्णालयाचे अधिकारी काळे यांना देऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. तर रुग्णालयातील कनिष्ठ व वरिष्ठ गटाची विभागणी केली जाते, असा भेदभाव न व्हावा या संदर्भात चर्चा केली गेली. तसेच दर 3 महिन्यांनी या संघटनेत तक्रार चर्चा केली जाते. ज्या समस्या आहेत त्या कशा प्रकारे दूर कराव्यात यावर चर्चा करण्यात येते, असे S9शी दिलीप नाईक यांनी बोलताना सांगितले. अग्रवाल हॉस्पिटलमध्ये कामगारांच्या ज्या बदल्या होतात त्या बदल्या न्याय्य पद्धतीने होत नाही. सर्व्हिस रूल्स रेग्युलेशन प्रमाणे फॉलो करून ते करायला पाहिजे असा आमचा आग्रह आहे. तर इथे दुसऱ्या युनियनच्या दबावाला बळी पडून त्या बदल्या केल्या जातात आणि त्याचा निषेध करण्यासाठी आजची निदर्शनं होती. या रुग्णालयातील ज्या तक्रारी आहेत त्या अधिकाऱ्यांना निवेदनामार्फत आम्ही मांडल्या आहेत, तर चर्चा करून त्या येत्या काळात दूर होतील, असे S9शी बोलताना मनसेचे अधिकारी भास्कर गमरे यांनी सांगितले. मनसे कामगार युनियनतर्फे गिंटी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये आज आम्ही आलो होतो आणि वैद्यकीय अधिकारी काळेसाहेबांच्यावर आमच्या चर्चा झाली आणि त्या चर्चेतून आम्हाला जे काय पॉझिटिव्ह उत्तर आलं त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो आहे. आणि त्यांनी आमचे जे कामगार आहे आणि जे आमचे युनियनचे पदाधिकारी वगैरे सगळे आम्ही नाईक साहेब आणि माननीय राजसाहेब यांच्या आशीर्वादाने जी आमची युनियन आज आहे ते आली होती, तर त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला जे काय सहकार्य केलं आणि ते निवेदन आता आम्ही तुमच्यासमोर देत आहोत आज. आणि आमच्या कामगारांचे प्रश्न होते ते सोडवले गेले आणि याच्या पुढे सोडवतील अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई. ढोकाळे येथील इंडोर मिनी स्टेडियमच्या उद्घाटन प्रसंगी विशेष अतिथीवरून सेना आघाडीमध्ये प्रत्यारोप सुरू असून कोणत्याही प्रसंगी स्टेडियमचे उद्घाटन होणारच, असे विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांचे वक्तव्य. ढोकाळे येथे ठाणे महानगरपालिका व खासदार संजीव नाईक यांच्या निधीतून इंडोर मिनी स्टेडियम उभारले आहे. या स्टेडियमच्या उभारणीत ठाणे महानगरपालिकेचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र या उद्घाटन सोहळ्यास येणाऱ्या अतिथीच्या उपस्थितीवरून शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर प्रत्यारोप करीत आहेत. महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांच्यासमवेत चर्चा करून उद्घाटनासाठी नामदार श्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण इत्यादींना आमंत्रित केले होते. मात्र या उद्घाटन प्रसंगी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना निमंत्रित न केल्याने शिवसेना नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. स्थानिक आमदार राजन विचारे आणि माननीय महापौर यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्या माध्यमातून आता उद्धवजींना पण आमंत्रण देणारच आहोत. कारण वस्तुस्थिती अशी आहे की माझ्याच मतदारसंघामध्ये ओळा, माझ्याकडे विधानसभा मतदारसंघामध्ये भाईंदर महानगरपालिकेमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावतो. त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी सत्ताधारी पक्ष आहे. 14 कोटी रुपये त्या ठिकाणी सुद्धा स्टेडियमचा खर्च आहे. 5 कोटी रुपये संजीव नाईक आपल्या खासदार निधीतून त्या ठिकाणी देणार असल्याचं म्हणतायत. 9 कोटी रुपये महापालिकेचा खर्च व्हायला पाहिजे, परंतु तो सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीनं दिलेला नाही आहे, म्हणून ते काम थांबलेलं आहे. या ठिकाणी जर जवळजवळ 27 ते 28 कोटी रुपये खर्च असेल आणि फक्त 3 कोटी 85 लाख खासदार निधीतून मिळाला असेल आणि 22 कोटी रुपये जर महापालिकेने खर्च केला असेल तर शिवसेना, भारतीय जनता पक्षाची सत्ता या महापालिकेमध्ये त्यांच्या नेत्यांना
बोलवणं गरजेचं आहे. आणि महापौरांचं हेच म्हणणं आहे की फक्त नेत्यांना नाही, आम्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ करायचा, परंतु तो एका मिल्खा सिंग नावाच्या महान खेळाडूंच्या असते. त्यामुळे भूमिका काही अयोग्य असं मला वाटत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जी माहिती कळली की जे स्टेडियम आहे त्या स्टेडियममध्ये अजूनही काही जी साहित्य आहे ते साहित्य खासदार देणार असं म्हणाले होते, परंतु त्यांनी आतापर्यंत काही पोहोचलेलं नाही, म्हणजे ते कामसुद्धा अपूर्ण आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्घाटन, निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटनाचा घाट घालणं चुकीचं असं मला वाटतं. त्यामुळे ठाणे महानगरपालिकामध्ये एवढ्या वर्षापासून सेना भाजपची सत्ता असताना कधी हा पक्षाचा त्या पक्षाचा असं काही त्यांनी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलावून जर चांगल्या प्रकारे उद्घाटन केलं आणि ते स्टेडियम ताबडतोब सर्वसामान्य जनतेला जर समर्पित केलं तर योग्य होईल असं मला तरी वाटतं. तर विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, मनोज प्रधान, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेवक नारायण पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महापौर हरिश्चंद्र पाटील शासकीय दबावापाठी आत्मविरोध दर्शवित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर त्यांच्या स्वाक्षरीसह कार्यक्रम पत्रिका छापण्यात आल्या असून त्या वाटण्यातही आल्या आहेत. तसेच कोणत्याही राजकीय नेत्याच्या उपस्थितीला आपला विरोध नसून महापौरांनी त्यावेळी आपली भूमिका मांडण्यात अत्यावश्यक होते असे विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी सांगितले. महापौरांनी स्वतःच्या सहीनी एखाद्या नेत्याला आमंत्रित केलेलं आहे, त्या नेत्याला आमंत्रित करून त्याची वेळ मागवलेली आहे आणि त्या नेत्यांनी वेळ दिल्यानंतर महापौरांनी स्वतःच्या सहीनी अशा प्रकारचं निमंत्रण पत्रिका छापण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर जर महापौर कुठल्या प्रकारचं जर राजकारण कुणाच्या दबावाखाली कळत असतील किंवा येणाऱ्या निवडणुकीला बळी पडून जर अशा प्रकारचं वर्तन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतील तर निश्चित प्रकारे ते निंदनीय आहे. कारण हा कार्यक्रम महापालिका आणि खासदार निधी यांच्या दोघांच्या माध्यमातून झालेला आहे. एक विजन असतं, एखादा शहरामध्ये चांगल्या प्रकारचे अशा वास्तू व्हाव्यात अशा प्रकारची भावना असते, शहर विकासाचंही ही भावना असते. आणि कर्मधर्म सहयोगाने मला वाटतं ते यांच्याकडे कधी दिसून आलेलं नाही. आणि आलेलं नाही म्हणण्यापेक्षा नाहीच अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसतोय. पण एक खेदाने सांगावं असं वाटतं की महापौरांसारख्या ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि ठाणे शहराला एक कल्चर आहे, ठाणे शहराला एक इतिहास आहे. आणि या ठाणे शहरासारख्या प्रथम नागरिक महापौर म्हणून अशा प्रकारचं वर्तन एकदा वरिष्ठ नेत्यांना बोलवणं, तो कार्यक्रम तुमच्या निमंत्रण पत्रिका छापणं आणि त्याच्यानंतर कुणाच्या तरी दबावाला बळी पडून अशा प्रकारचं वर्तन करणं हे शहरासाठी अशोभनीय आहे. वास्तविक महापौर हा महापौर असतो आणि महापौराला हा स्वतःचा विचार असला पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत. सर्वत्र कार्यक्रम पत्रिका वाटण्यात आल्या असून ठरलेल्या वेळीच याचे उद्घाटन होईल असेही त्यांनी म्हटले. महापौरांनी पवार साहेबांना पत्र दिलं म्हणजे साहेबांनी तो एक्सेप्ट केला अशातलं भाग नाही. आणि मुळात ही निमंत्रण पत्रिका छापून झालेली आहे, निमंत्रण पत्रिकेचे कार्ड वाटलेले आहेत. त्याच्यामुळं महापौरांनी अशा प्रकारचं परस्पर पत्र देणं कुणाच्या तरी दबावाखाली हेच मुळात निंदनीय आहे. सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
बाबतीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. बेस्ट NMMTला ठाण्यात नो एंट्री अशी माहिती पसरवणारा नगर अभियंता केडी लाला यांना आमदार प्रताप सरनाईकांचा घेराव. ठाणे महानगर परिवहन सेवेकडे सद्यस्थितीत 313 बसेस असून त्यापैकी 220 बस या प्रत्यक्षात रस्त्यावर धावत आहेत. ठाण्यातील बहुतेक नागरिक हे मुजोर रिक्षा चालकांच्या जाचाला कंटाळून खिशाला परवडणाऱ्या अशा शासकीय बसेस सेवेचा वापर करतात. त्यातही ठाणे परिवहन सेवेकरिता बजेटमधील काही त्रुटींकरिता नागरिकांना सुखसुविधांपासून वंचित राहावे लागते. परिवहन सेवेचा ढासळलेला दर्जा सुधारण्याऐवजी ठाणे नगर अभियंता केडी लाला यांनी BST NMMT बसेसला ठाण्यात नो एंट्री करण्याचा फरमाना काढला आहे. ठाण्यातील प्रवाशांना सुसज्ज परिवहन JNNURM अंतर्गत 230 वाढीव बसेस उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी नगर अभियंता केडी लाला यांना घेराव घालीत जोवर परिवहनाचा दर्जा सुधारला जात नाही तोवर या बसेस येथे येत राहतील असा प्रस्ताव मांडला आहे. काही टीव्ही चॅनल्सवर बातम्या झळकत होत्या की ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या, वसई विरार महानगरपालिकेच्या, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आणि मुंबईच्या बेस्ट बसेसना नो एंट्री येणार आहे. अशा पद्धतीच्या बातम्या जेव्हा आल्या त्यावेळेस सगळे जे प्रवासी आहेत त्यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली होती. खरं तर जोपर्यंत परिवहन सेवा आपली सक्षम होत नाही तोपर्यंत अशा सेवा ठाण्यामध्ये येणं बंद करणं म्हणजे हा मूर्खपणा महापालिकेचा ठरला असता. आणि ज्यांच्या नावावर सिटी इंजिनियर असलेली लाला यांच्या नावावर जेव्हा ही बातमी आली तेव्हा आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनेचे लोक त्यांच्याकडे आलो आणि त्यांना जेव्हा ही माहिती विचारली तेव्हा त्यांनी कानावर हात ठेवले की मी अशा पद्धतीने कुठेही बोललेलं नाही आणि जोपर्यंत ठाणे महानगरपालिकेची परिवहन सेवा आम्ही सक्षम करत नाही तोपर्यंत अशा प्रकारे कुठलीही सेवा आम्ही बंद करणार नाही असं त्यांनी लेखी आश्वासन दिलं असल्याकारणानं या ठिकाणी आम्ही आता शांत बसलेलो आहे. परंतु मला असं वाटतं काही अधिकाऱ्यांच्या जर मूर्खपणामुळे अशा पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असेल तर निश्चितपणे लवकरात लवकर महानगरपालिकेने त्या संदर्भात खुलासा करणं गरजेचं आहे. आज आता लालासाहेबांनी तशा पद्धतीचा खुलासा केलेला आहे त्यामुळे त्वरित आम्ही आंदोलन हे त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की जोपर्यंत परिवहन सेवा सक्षम होत नाही तोपर्यंत ह्या कुठल्याही बसेसला आम्ही ठाण्यामध्ये प्रत्येक बसेस ठाण्यामध्ये आले. सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. खानदेश सेना मागे गणेशोत्सव समिती लेख वाचवा संदेश देऊन समाजात करीत आहे जनजागृती. बालभक्ताला गे तुझी आसरा, तुझी आसरा, पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. बालभक्ताला गे तुझी आसरा, तुझी आसरा, पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. खानदेश सेना सर्व मंडळींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ठाण्यातील शिवाजी मैदानात मागी गणेशोत्सव साजरा करीत आहे. खानदेश राजाच्या मूर्तीसह या विषयावर आधारित चलचित्राचा देखावा साकारला गेला आहे. भव्य अशी खानदेश राजाची मूर्ती पाहण्याकरिता भाविक येथे गर्दी करत आहेत. या मंडळाचे हे 9वे वर्ष असून सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत सर्व खानदेशवासियांना एकत्र आणण्याकरिता हा उत्सव येथे साजरा केला जात असल्याची माहिती अध्यक्ष नितीन जावळे यांनी दिली. खानदेश सेना मागी गणेशोत्सव समितीचं हे 9वं वर्ष आहे. 9वं हे ठिकठिकाणचे लोक इथे येतात, भाविक लोक ठिकठिकाणचे गावोगावावरून लोक येतात. नवसाला पावणारा खानदेशचा राजा म्हणून याची ख्याती आहे
जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक सगळीकडून लोक येतात. आता भाविकांना तर जास्तीत लाभ झाला पाहिजे, भाविकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. भाविकांना प्रसिद्धी येते म्हणून लाखो भाविक येतात. भाविकांचे नवस पूर्ण होतात, इथे लाखो भाविक येतात, त्यांनी नवस पूर्ण होतात, ते फेडायला येतात भाविक. येथे साकारलेल्या चलचित्रांच्या देखाव्यातून मुलगी वाचवा हा संदेश देण्यात आला. सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. डोकाई मिनी स्टेडियमच्या उद्घाटन प्रसंगी अतिथीवरून रंगला सेना आघाडीत वाद. बी केबिनमधील ओमकार मित्र मंडळाने केली आहे काल्पनिक महिला स्ट्रीटची स्थापना. तर मुलुंड अगरवाल रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.